साईराम दिवस 5वा सुरू झाला आहे चाय आणि बिस्किट सोबत. सर्व आपले अरे साईराम आपले आहेत. साईराम 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 अनिकेत भाई सगळे आता आपापलं चादरी वगैरे भरून झालं आहे, रेडी होत आहेत. साईराम लवकर. किती बिस्किट घेतलेत? बाजूला आहे ना एक, बाजूला अजून एक आहे. साईराम साईराम साईराम. सगळ्यांनी तिकडे लाईन लावलीत, मारामारी चालली तिकडे बिस्किट चाय आणि साठी. ए बघा आता तिकडनं तू मारा त्याचं तो फिर लेके आया हूं मैं अभी. बेट बेट ह्याला सोड. नंतर उठल्यावर हा इकडे मस्के घोरघोर करतोय. मी बोल हा ह्यातला काय झालं? आपण बाजूला करवलं आज दोघं डंपर बाजूला पण घरघर घर. दिवस 5वा सुरू झाला आता चाय आणि बिस्किट सोबत. अरे दिवस 5वा चाय आणि बिस्किट सोबत सुरुवात झाली. चालेल. आजचा स्पॉट आहे आमचा पांडुरंग लॉन्च. तोफीर बायको सहा झाले. चला आता निघू. 10-15 मिनिटात निघू. परफेक्ट आहे. 16:50 झाले बघ. 16:50 हे बघ 16:50 5:50ला 16:50. चला आता खाऊ बिस्किट आणि चाय. रात्री ते ट्रॅक्टर का ते बघा मस्के किती? 3 2 पुढे बिस्किट बिस्किट हे काय एक पण नाही. ते बघ खाली बघ दिसलं पुढे बिस्किट घेतले. हे बघ चायच्या खाली लय शहाणा आहे हा, लय शहाणा आहे. हे बघ तो फिर बसला इकडे. हे साहिल चाय पी लवकर आणि निघायचं. हा काय लवकर? 2 बिस्किट 2 नाही 4 का पण लवकर का? आता काय बोललेला हा माझ्याकडे एक पण बिस्किट नाही काय. हे बघ का हा ठीक आहे. गरम आहे काय झालं का बघा. आता कसं खाईल बघा. कॅमेरा बंद झालं. ते बघा मेन माणसं आलेत. साईराम 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 साईराम. साईराम लवकर खावा लवकर खावा. साईराम नाही ना आता आपला बेलपट्ट्याचा स्पॉट आहे सगळ्या मुलं. काल तुम्हाला राहायचं मंडळी. काल आपले सुशांत दादा बांद्रे 12/2 राईस आणि 6/2 मंचुरियन 1 साईड स्पॉन्सरशिप केलेली आहे इकडे. मंडळ आभारी आहे तुमचं. सिन्नर घाटामध्ये आपलं समोसा आणि कचोरीचं काय ते कचोरी आणि समोसा बघ. बाकी लस्सीसाठी तर आहेत आपले सचिन दादा शेट्टे. चाय मस्त झाले. पण तुझे बिस्किट वाटतं 2 झालेत. नाही माझं एकच आहे. 3 झालेत. आपलं बाबा काय 2000 ते बरोबर थोडेच वसूल करायचे. तो वसूल करतोय बघ. तो 3 झाले. 2000 वसूल करतो. काही आपल्या सांग लोकांना आपला आजच काय शूटिंगचा स्पॉट आहे आपला वरती टेकडीवरती मस्त तिकडे. तो छोटासा घाट आहे तो. तिकडे पण जरा ब्लॉग वगैरे काढ आम्हाला दे गरीब लोकांना. गरीब म्हातारा बोलतोय तुला. साईराम 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 साईराम. सैल दादा जेटे यांची मॉर्निंग झालेली आहे. 4 वाजेपर्यंत पबजी खेळत होते. 3 वाजता माहिती पडलं त्यांना की आपण पालखीमध्ये उठायला पाहिजे. मग उठले जागेवरून. हा रे पबजी खेळायला आलाय का इथे? हा नक्की पबजीच खेळत होता ना. हे नक्की पबजीच खेळत होता ना. नेटवर्क चांगलं आहे ना बाई. मोबाईल लेजेंड्स पण बाई लेजंड आहे तुझं. पुढच्या वेळी आपण बाई बॅनर साहिल दादा जेटे. या 1 hour later. कोणाचे पाय दाबायचे सांगून ठेवा. पुढच्या स्पॉटला मला हे स्पॉन्सर करा. संध्याकाळी चायनीज. कुठे गेली? आरामात हो. इथे स्पॉटवर आम्ही थांबलो सर्व्हिसिंगसाठी. आणि ते ऑइलिंग सर्व्हिसिंग ऑइलिंग करतात पोरं. पेट्रोल पंपला आला बघ. काळावर आला.
इथे आम्ही थांबलो काय इथे सर्व पोरं सर्व्हिसिंग चालू आहे पेट्रोल पंपवर म्हणून समजलं ना सर्व्हिसिंग म्हणजे काय मग हे आलं थोडं टाकीत पेट्रोल भरतील. आता मला अनिकेत बोललाय संध्याकाळच्या स्पॉटला एक चिली तुला फिक्स आहे व्हेज मंचुरियन. आता आम्ही निघू. आता आमचा डायरेक्ट एक स्पॉट आहे आमच्या ग्रुपचा म्हणजे भेल खाणार आहे आम्ही पुढे जाऊन आणि तिकडनं मग मिसळ पाव मग नॉनस्टॉप. मला टाइम होता काय नॉनस्टॉप तर नाही घेणार आपण ए चुप नाही यार इधर वीडियो चार करोड़ ले रहे 4 करोड़ ड्रॉप नहीं कर सकता है. अरे तू इतना जोर से बोल रहे थे उधर नाम डालो उद्धव का आवाज जाए. चला आता भेटूया. युवराज भाईचा पण हात दुखला आपला. चला निघतोय. सायरामला दाखवतो. सायरा बोला ए सायराम सायराम भैया सायराम सायराम इथे पण इथे सायराम याला याला मस्के सायराम सायराम साहिल सायराम साहिल सायराम केला त्याने भारी केला एकदम. सायराम दुर्लभ कश्यप सायराम उद्धव सायराम जा तू भी जाऊ तुम सायराम कुठे गेला तो सायराम 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 चले जीवन थांब गमछा घेऊ दे थांब. तुझा मित्र कुठे आहे तो. आपला गमछा घेऊन इथे सगळे बसलेले माझाच गमछा घेतलेला पूर्ण खराब करून टाकले. ए सॉरी सॉरी ये उठाओ बाबा का आईडी कार्ड है. एक किसका गमछा है हो फिर गमछा घेऊन गया ऐसा बोलते रहेगे. आता आपण पण निघूया. कुठला हा कुठला हा काय माहित आता. चला चल चला आता आम्ही निघालोय. ते राहू दे बाकीचे ते बाकीच्यांना राहू दे त्यांना माहिती नाही. त्या लोकांना स्पॉट किती लांब आहे म्हणून स्लो चालतं. डोंगरातून जायचं ते गेले असेल बघू आता. पण काम चालू आहे ना उड्या मारून जायचं. आता आमचा भेलचा स्पॉट येईल त्याच्यानंतर मिसळ पाव एकदम दाबून मग थम्सअप आहे. शिर्डीला नाही हॉटेल हॉटेल सगळे. अरे भाई गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये नुसतं खायचं दाखवलेलं. पाशी कोणी राहू नका. हा इकडे आहे ना एक जागा आहे साईराम फोटो काढतात काय. आता आमचा भेलचा स्पॉट येतोय जवळच आहे आणि ओमकार जरा पुढेच चालतोय कारण की पुढे चाल मागे येऊ नको. कारण काय त्यांनी स्पीड पकडली आहे जरा. बुस्टर लावलाय गेअर टाकलाय. दर्शत बोलतो गेअर टाकलाय. साईराम 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 साहिल भाई जरा आता फ्रेश झाले बाथरूम मध्ये जाऊन एकदम फटाफट चालले साहिल भाई आपले. डायरेक्ट टॉपीर. आता आम्ही सिजलचा फोन घेतलाय फोटो काढण्यासाठी. आता आपण काढू. मी मगाशी बोललेलं डायरेक्ट भेलच्या स्पॉटला आता शूट घेईल पण ओमकार भाई आपला ब्लॉगिंग शिकतोय म्हणून ठीक आहे चालतं. साई सेवक चॉकलेट साईरामवाल्यांना चॉकलेट हे त्याला कोणला पण दे. हा साई सेवक ओमकार येवले साईराम साईराम दर्शन भाई सगळ्यात हाड देतो. चिक्की घेतली सगळ्यांना. साईराम साईराम मला तर द्या आता सायराम साईराम याला द्या. सायराम हे चॉकलेट द्या. साईराम वाल्यांना चॉकलेट द्यायचे आहेत तर हा बोलतो मलाच द्या. रोज सायराम बोलतो मी याला तो अनिकेत तर मला बोलतो ओम साईराम तरी पण नाही देत त्याचं ओम साईराम. आणि आपले सगळ्यात मेन ओम साईराम पुढे चाललेत बघा ते बघा. या 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 हे दर्शन दर्शन हे दर्शन दुसऱ्यांकडनं इथे चॉकलेट घेत आहेत आणि साईराम बोलत आहेत. हे बघा साईराम 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 सगळ्यांना पाणी पाहिजे कोणाला. साईराम साईराम सर्वांना साईराम. बिस्किट चॉकलेट आणि बाबूंला असं 1-2 रुपये. चला साईराम साईराम
सगळे आपले साई बंधू बघा, अख्खा ग्रुप आहे. थोडे पुढे गेलेत आणि ते बघा मागे अर्धे थांबलेत ते. फोडी बघा फोडी. दाखव इथे दाखव. फोडी बघा दाखव. फोडी व्ह्यू तर दाखव. दाखवलंय. साईराम एवढा पुढे तरी पोरं सावकाश चालतंय ना, माहिती नाही की पुढे किती लांब आहे अजून स्पॉट. ह्या लोकांना वाटतंय पहिलं वर्ष याला बोल पुढे माझ्यासोबतच चालतोय. हा आपला काळभोर आपलं पर्सनल पाव किती खातात. आपला जेवढे मिसळ पाव. भेटतील तेवढे. आजच्या स्पॉटला आपला मिसळ पाव नाश्त्याला 2 लाद्या खायचे. चल बसून उद्या आपलाच ग्रुप सिन्नर घाट उद्या कडक साईराम एकदम. चला आता आपण वेलच्या स्पॉटला पण पोहोचू. 10-15 मिनिटात पोहोचू. 15 मिनिटात पोहोचू. लास्ट टाइम आहे ना आम्ही गावागावात आलो ना. तू पण होता ना. हा ते बघा समोर डोंगर आहे ना. शॉर्टकट आहे तिकडनं आलेलो आम्ही. हे झाला तो पण रस्ता झाला म्हणून आता यायला नाही भेटणार. मस्तपैकी. तेव्हा चेतन होता, दर्शन, मी, साहिल, अक्षय, छोटा मस्के, एवढे जण होते. ओमकार. हा ओमकार. मी ब्लॉग चालू झालं तर. ओम साईराम लल्लन. इकडं ना तिकडं मी मध्येच अडकलो. तिकडून ओम साईराम करता तो लल्लन. इकडे ते रात्री डायलॉग मारला परत मारे. कोणता वाला? तो डायलॉग विसरून गेलो मी काय बोलत होतो. थांब आता आठव. चला भेटूया. ओम साईराम. द्यायचे पैसे दे माझे. आज तू चायनीज देणार आहे. तर भावाचं पहिलं वर्ष एकदम कडक चाललंय. तोफीर मध्ये एकदम चाललंय. साईराम तुला कसं वाटतंय येऊन? पण जोरात बोल ना जरा. चांगलं वाटतंय. तू रुडली कशाला बोलतोय? पण तू माझ्या रागावतो काय एवढा? थकलोय म्हणून. थकलोय. हे ओंकार थकलोय मग. हे कालचं त्याची ऍक्टिंग कशी कसं घाट केलं. तवा ये क्या कर दिया. शाहपुर में और किसका तो फोन आया था उसको. मुझे किधर है बोल तो कसरा घाट. बोलतो अभी सिन्नर का भी आहे. अरे हा ह्याचं काल एक सीन सांग. सिन्नर कितने से बोरिवली वाले नाही कसारा घाट आहे ना. कसारा घाटच्या अगोदर एक छोटासा तो टर्निंग लागतो ना मोठा घाटासारखा. हे थांब ना या लोकांना सांगतो जरा. ह्याचं कसारा घाटच्या अगोदर जो मोठा टर्निंग येतो ना जे घाट टाईप आहे. तर त्याला वाटलं साहिलला की कसारा घाट आला तर बोलतो आता सिन्नर कधी येणार. म्हणजे एकाच दिवसात 2 डोंगर. आणि रात्री ओमकारने विचारलं तू किधर पोचा तर बोलताय चेक नाका. टोल नाका ना. हा शहापूरच्या टोल नाक्याला पोचलेला. बोलतो चेक नाका. दहिसरला गेलेला. म्हणजे आम्ही पहिल्या स्पॉटला चाललेलो खाव्याला. चेक नाका. ब्रह्मांड. ओम ब्रह्मांड. साहिल यार जाऊ दे. पहिलं वर्ष आहे ठीक आहे चालतं. साईराम. हे थांबले का? चॉकलेट आहे का? हे श्वान आले सगळे. त्यांना वाटलं बिस्किट आहे. हे बिस्किट आहे काय? बिस्किट आहे. चल हा बेलवाल्याच्या 10 मिनिटं अगोदर. 15 मिनिटं आहे. बिस्किट टाक. हे ओमकार थांब. टाक. अरे नाही चावणार नाही. अरे टाक ना फोडून. हे तुझ्याकडनं गेले. ह्याला टाका. बस. साईराम साई सेवक साईराम. ओमकार भाई एवढं चांगलं काम करतायत. मला बघून एकदम मनात मोटिवेशन आलंय. प्रसन्न नाही खूपच प्रसन्न झालंय. कारण की ओमकार भाई तुम्हाला कधी ओरी पाडा द्या 7च्या नंतर तुम्हाला ते गेम खेळताना दिसतील. मोबाईल लेजेंड दे भाई. ए हातात ना खेचून तू देतोय.
अरे समोर तिकडे हे समोर बंद आहे, समोर दे. साईराम साईराम. आम्ही भेलवाल्याच्या स्पॉटवर कधी वाजता पोचतोच आहे, तरी अजून अर्धा तास लागणार आहे. फक्त ते 15 मिनटं सांगितलं सगळ्यांना. फक्त 15 मिनटं सांगितलं. बाकी साहिल, तुझ्या घरचे आपले ब्लॉग बघतात की नाही? तुला कसं माहिती? हिस्ट्री असते ना माझ्याकडे. जोरात बोल ना. हिस्ट्री असते ना माझ्याकडे. कोण कोण बघतं तुझ्या घरी माझे ब्लॉग? माझी मम्मी बघते, माझी बहीण बघते, हां आधी कधी कधी पप्पा बघतात. हां. तर त्याच्यात तुझे किडे नाही दिसत? काय दिसत असेल ना. साहिल यार. राजदादा एकच वाजा. राजदादा. साईराम. कुत्रा मी बेलच्या स्पॉटला पोहोचलोय. 81 पहिली बेल आलेली आहे आपली, सुरुवात झालेली आहे इकडे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. आणि तिकडे चालू झालंय, तिकडे पण खातोय तो. आणि हे बघा मागे राहतो नुसता. साईराम साईराम साईराम. बाकीचे पण आपल्या आतमध्ये करते, ते लोक चॉकलेट घेतात. बाकीचे आहेत ना, ते लोक चॉकलेट घेतात आपल्या साईरामसाठी. चालता चालता आत्ता वेळ खाऊन आहे ना जरा पुढे आले. आणि आता परत एक स्पॉट घेतलाय सोडा थंडा वगैरे पियाला. बरोबर ना? कारण की आपण 10 ते 15 स्पॉट आता आम्ही असं खाणार आहे ना बघा. आपले मंडळाचे भावी अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आपल्या भावाला सपोर्ट करा. थोडे दिल से सपोर्ट कीजिए. आलो इथे दुकानावर, सगळे थांबलेत आता सोडा पियाला. तू घेतलं की नाही? दुसरं पण काय पिलं तर घसाचं बसलं बरा. सोड्यासोबत काय उसाचा रस पियालेलो. त्याच्यानंतर हे आपलं आईस्क्रीम खाल्लं म्हणून. उसाचा रस जरा इम्पोर्टेड होता बॉटलमध्ये. संध्याकाळी चायनीज खायचं. जेवण काढून आहे मला. दिला तर त्याचे 1K सबस्क्रायबर झाले. आणि आहे ना तुम्हाला तर माहितीच आहे, गेल्या वर्षीच्या जेवढ्या लोकांनी ब्लॉग बघितलं असतं, आपला ग्रुप खात पीत असतो, पूर्ण खातच असतो. इथून अर्धा एक तास चालले खाल्लं, अर्धा एक तास चालले खाल्लं. काय झालं लवकर घे. कारण आहे ना पहिले स्टार्टिंगचे आपण 2 दिवस एवढे स्पॉट नाही घेत ना, मग तिसऱ्या दिवशी बसणार जे स्पॉट घेतो आपण खायचे. आपल्या पोरांचे पोट खराब झाले तरी खात खात राहतात. दिल खोल के खाओ और चलो. खाते रहो. आले आले सोडा आले लोकांचे. फायनली नाश्त्याचा स्पॉट आपला आलेला आहे. साईराम भावांनो. साईराम. ओमकार पळतोय बघा नाश्त्यासाठी. तुझे किती प्लेट आता? माझा उपवास आहे. उपवास आहे, रविवारचा उपवास. साईराम आले आले. चला मस्त वेळ आता नाश्ता करूया. खा येऊ दे तरी. पाहू दे. नाश्ता करायला बसले बघा. नाश्ता हा बोलला नाही खाणार. आणि हे बघा हे बघा ते बघ त्याचा आहे ते बघा. साईराम धाडला बोलावलं जन साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली पुण्यान आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईनला भेटाया. तुम्ही येता का? पुढे हाडला बोलावलं जन साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया. तुम्ही येता का? उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईला. उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईला. मस्के पायी पायी येशील शिर्डीला. अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला. अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला. या रे चिलीमही पेटवा. या रे चिलीमही पेटवा. मला माझ्या
साईला भेटवा, मला माझ्या साईला भेटवा, मला माझ्या साईला भेटवा, यार चिलीमही पेटवा, यार चिलीमही पेटवा, मला माझ्या साईला भेटवा, मला माझ्या साईला भेटवा. आज ना उद्या तुम्हालाही शिर्डीची ओढ लागेल, आज ना उद्या तुम्हालाही शिर्डीची ओढ लागेल, कडुलिंबाचं पानही गोड लागेल, जेव्हा तुम्हाला माझ्या साईनाथांचा वेळ लागेल. बोला ओम साईराम. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला, झालं रंगमी, झालं रंगमी, डिंग डिंग झालं रंगमी, पाहुनिया साईलीला, झालं रंगमी, पाहुनिया साईलीला. परत एक स्पॉट घेतला आता इथे चाय पिण्यासाठी. हे बघा सगळे थांबलेत आता. साईराम 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 भावा, साईराम साईराम. काय पालखी ना कुर्लावाली आहे, कुर्लावाली पालखी. अरे हा तू दिसला भाई. साईराम साईराम काय नखरे होते. साईराम पण तू साईरामच बोलतो. ब्लॉग मध्ये यायचं असेल तर तू काय बोलत नाही. सकाळपासून चालतो. हा अजून काहीतरी बोल. हा हा छोटा साईराम. हा दिवाळीत मला 4 दिवस सुट्ट्या आहेत. दिवाळीत काय गॉगल तोड द्या, गॉगल तोड द्या. काय आता याच्यात ताकद आहे की काय बोलायचं काय. आणि वरतून बोलतोय की सगळ्यांच्या गॉगल तोडणार. काय बोलतोय. वरतून बोलतो सगळ्यांच्या गॉगल तोडणार. आमचा गॉगल तुटेल, तुझा चष्मा तुटेल, काळभोर होईल तुझं. हे शिर्डीसाठी स्पेशल घेतलेलं आणि इथे स्पेशल करून टाकले सिन्नरच्या अगोदर. 80 रुपयाचं. 80 नाही महाग आहे. किती 100? 100 महाग आहे. 100ला 4 ना 100ला 1 आहे नाही. हा हा आता मला एक नवीन घेऊन देणार आहे. आता एक असा गॉगल एक नवीन घेऊन देणार आहे. बघू आता देतोय की नाही. चायनीज किलोमीटर आता बघू काय चायनीज 60 वाला गॉगल 100 वाला घ्यायचा. हे बघा चायनीज वर 100चा ऑफर ऑफर ऑफर. नवीन घेतला आत्ता तोडला जस्ट. तिथे स्पॉटवर पोचलो आम्ही. एक दुसरा भाग कुठे गेला आणि कुठला त्याला जाऊ दे आता काय करणार. नवीन घेऊन देणार आहे आपला भाऊ. ते दुसरावाला पण दाखव. हे बघा आता मला तारक मेहताचा नाही तुटलेला चष्मा उलटा असं काहीतरी बोलावं लागेल. हे बघा सेलोटेप बांधून आणले ते बघ कोपऱ्या बघ. गाईज बघू शकताय बघा. टेप बांधून आणले. टेप नाही ते निशाण आहे माझा आणि ध्रुवचा सेम आहे. बघा टेप बांधून आणले चष्मा. चला स्पॉट पण आलाय. साईराम भाऊंनो मगाशी स्पॉटला पोचलोय. जेवण वगैरे पण झालंय आणि आपल्या भेटीला बघा कोण आलंय. तुषार भाऊ. हा तुषार भाऊ. साईराम साईराम साईराम. चॉकलेट तात्या आपली बस कुठे भाऊ. उसको मैं पहले ही बोला था. उसको मैं पहले ही बोला था. मैं वीडियो कॉल करके बोला. पूछ उसको. ये बंटवारा करो रे भाई. एक वो फुकट है. वो एक नहीं मिलने वाला. नंबर का सबसे पीछे चलेगा. काळ्या मातीची शंभो अन काळ्या मातीची हरिओ
साईराम सगळ्यांना साईराम साईराम ओमकार साईराम साईराम झोपून उठा 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 अमोलदास साईराम 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 म्हणजे नवीन नवीन टी शर्ट आणि चॅनलचं उद्घाटन करायचं आहे आज माझं ॲडमिशन आहे ॲडमिशन करणार आहे मी मेडिकल इंजिनियर कॉलेजमध्ये तर तुम्ही लोक पण बघा काय काय फॉर्म सबमिशन वगैरे आता सगळे उठत आहेत निघायला संध्याकाळच्या स्पॉटसाठी अरे काय चादर घेऊन फिरतो समोर पण एक कुर्ल्याची पालखी आहे भजन चालू आहे आपले पण गँग मेंबर आहेत तिकडे तुम्ही बघितलं जरा तर आता तुम्हाला दाखवलं जसं की भजन कसं चालू होतं जास्त काय शूट घेतलं नाही थोडंफार घेतलं बघा आता कसं झालं फायनली आपण निघालेलो आहे आपल्या पांडुरंग लॉन्सवरला आता आपला स्पॉट कुठे आता आपला स्पॉट आहे डुकरेवाडी ना आता बघा किती टाइम लागतो आणि त्याच्यानंतर आम्ही किती स्पॉट घेतो चायनीज पण खायचं आज चायनीज खायचं पण नक्की भेटलं तर जेवला नाही दुपारी का चायनीज खायचं हा जेवला नाही दुपारी चायनीज खायचं आले 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 सायराम आले आबा कसा बोलतो माझा व्हिडिओ घे माझा व्हिडिओ घे ओ हो साई सेवक साईराम एक नंबर साई सेवक चाललोय आम्ही एक छोट्याशा गावाच्या रस्त्यात ना ओम साईराम अक्षय भाई आता रॉकेटची स्पीड पकडायची आपल्याला हा काय हे अक्षय आता रॉकेटची स्पीड एकदम पकडायची तुला माहिती आहे मी दुपारी नाही जेवलोय ना युवराज रात्रीपासून नाही जेवलोय चायनीज आहे म्हणून आज त्याला झोप पण नाही लागली साईराम ओ हो हे बघा किती आले हे आरामात बाबू आरामात अरे दिली ए बाबू ठेवून आलास ना आता तू आणि परत आला हे ठेवून आला तो नाही क्या नाही चल ओमकार ओमकारची फॅन फॉलोअर्स इथे आहेत एवढे साईराम चल साई सेवक आले आहेत बघा साई सेवक आले आहेत साईराम अरे भाग के भाऊ एक नंबर ना ओम साईराम सबास ओम साईराम साई सेवक काय आपल्या ऐकत नाही सगळे मी चॉकलेट का नाही वाटत आहे कारण की मी आज घेतले उद्या संपणार कारण की यांचे उद्या संपणार आहे तर मी उद्या घेणार म्हणजे सगळ्यांना भेटेल वाटेल आधी यांना पण चल अक्षय आजचा मेनू काय खीर आहे पक्का साईराम आता आम्ही परत एक स्पॉट घेतलाय थांबलोय आता आम्ही असं चाय वगैरे पियाला अमोल दादा पण आपल्याला भेटलाय साईराम बोल काहीतरी आता काय बघताय ना ब्लॉग बघायलाच पाहिजे वन साइड जीवनचा ब्लॉग काय ॲडव्हर्टाईज करू का तुझी बोल नको काय नको करू शेअर सबस्क्राईब हे ते कर मग थोडी कर मग जाऊ दे चल सगळेच मग फॉलो करतील मग कसं चालणार थोडे न घेतला का सगळ्यांनी हा. ॲडमिशन घेतलं का ॲडमिशन अर्धे बाकी आहेत नवीन वर्षवाले बाकी आहेत पहिल्या वर्षवाले सॉरी सगळ्यांनी आम्ही दोन मेसेज माणसं कुठे राहिली हे अमोल दादा लस्सी मला नको का मला आवडली
नाही तर मारामारी होईल अर्धी. स्पॉट साहिलला आणि बतूला लस्सी नका द्या भाई, डायरेक्ट फास्ट पाहिजे मग एकदम थांबतच नाही. मग आज चायनीजचा स्पॉट आहे ना आपला. चायनीजचा स्पॉट जाऊया, फटफट जाऊया. मी तर बोलतो हे लोक येत नसतील तर. ह्याला झोप नाही लागली. व्हेज फ्राईड राईस आणि मंचाव सूप आणि गाठियावरून. अजून काय झालं? स्टिंकी एनर्जी ड्रिंक. अमूल दादाची घरची बघतात की नाही ब्लॉग? नाही बघता रे, माझी मम्मी फुल बघते आणि मग मला सांगते ओव्हर ॲक्टिंग करतो. ओव्हर ॲक्टिंगचेच पैसे असतात. ओव्हर ॲक्टिंग केलं नाही तर बघणार कसं ब्लॉग? नाही तर 150 रुपये कट आहे का? 150 रुपये काढूया. बसलेत सगळे आता. तिकडे पण आपली गँग आहे अर्धी. सगळे सायराम तिकडे अर्धे बसले आहेत. ते पण लस्सी पित आहेत. तू घे काय तर काय भेळ नको घेऊ. हाय रे समोर काय? अरे ती बघ समोर मला दिसते. दही आहे. एक इथे चालू झाले रस्सी बोलतोय लस्सी चालू झालेत आपल्या इकडे. एक लस्सी घ्या, लस्सी घ्या. भेल ले रहा है भेल. हाँ ले भेल ला जाऊ गाईस. हे खा तू, मी नाही का ना लस्सी काय बोल ना तर खावा तुम्ही खावा. आणि इकडे भेल घेतली आहे. ह्याला द्या जरा. नाही मी नाही रे, तुम्ही खावा. इथे पेट्रोल पंपला थांबलेलो. एक छोटासा स्पॉट घेतलेला फ्रेश व्हायला, म्हणजे बाथरूम टॉयलेट वगैरे करायला. कारण काय हां आम्हाला तरी, कारण की पालखीत असंच आहे. हॉटेल कुठला म्हणजे हॉटेल भेटला तर बाथरूमला जायचं आणि आपलं हे पेट्रोल पंप म्हणजे रस्त्यात कोणाला काय प्रॉब्लेम झाला तर. बाकी स्पॉटवर असतं. कधी कधी एकदम क्लीन असतं, कधी कधी म्हणजे नाके बरोबर असतं. जाऊ पण नाही शकत. आता हे सगळं सांगायसारखी गोष्ट नाही, पण मी सांगतो आहे कारण की एक पदयात्री माहिती आहे. कोणाला वाटत असेल खूप हे लोक आरामात जात असतील, हां मजा करत जातील. हे असं सर्व पण असतं. मजा वेगळी आहे, मजा तर काय वेगळीच असते, पण हे पण असतं त्यात. आता आम्ही आलो आहे 7 वाजल्यात. आपल्या चायनीजच्या स्पॉटला आम्ही पोचू होता आणि खूप उत्सुक आहे 10 मिनटात. कारण की म्हणजे मी तरी दुसरं वर्ष आहे, पण गेल्या वर्षी तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल इकडचा. इथे आम्ही आलो आणि चायनीजच संपलं. आम्ही जेव्हा आलो आणि या लोकांनी अर्ध्या लोकांनी खाल्लं, मग शेवपुरी आपल्याला खायला लागली काल पण चायनीजचा एवढा कडक मूड होता. माझा तर कडकच होता. तुझा एवढं म्हणजे कडक होतं की हां मस्त चायनीज खायचं. इच्छाच मारली. इच्छा काय, रात्री जेवायचंच मन नाही झालं. हां हळू तर आता पोचू आपण. झालं 10 मिनटाचं. 10 मिनटावर आपलं चायनीजचं स्पॉट आहे. मस्तपैकी नशिबात असलं तर खाऊ, नाही तर गुड बाय तिकडे जाऊ. तुम्ही बघला. हां एक चिल्ली फुल आली, ह्याची पण आली आहे, हॅलोची बाकी आहे ना. आणि तो बघा झोपलाय बघा कसा अर्धा. दोघं अर्धे झोपले. हे बघा हे तुम्हाला चिकन वाटत असेल, पण हे चिकन नाही, सोयाबीन चिल्ली आहे. साईराम साईराम. चला खाऊया. पण सांगायचं ना लागलंच बोललेत ना हात फुल आपण. स्पॉटवर पोचलोय आता आम्ही आरामात आहे भाई. राज दाखव जरा, फोड दाखव. राजच्या पायाला फोड बघा बिचाराच्या. एकच आहे नाही फुटले ना. एक फुटला आहे. फुटला आहे. चल ना बाबा. हा थांब 1 मिनिट थांब ना. फुटला आहे. हे बघा भाऊ आपला कसा चालतोय काय माहिती. ते पण एक आहे मोठा फोड. हा बघा हा सगळ्यात मोठा फोड आहे. तू कधी आला? मी आता आलो, तुम्ही पळा मला सोडून. स्पॉटवर आलोय आम्ही आता. हा बोल काय साईराम. सगळ्यांची ते बॅग अशी ठेव बॅगवर. आपल्याला फक्त झोपायचं. मारामारी चालली आहे ते जागासाठी. नाहीतर इथे ठेवूया आपण. हे बघा झोपायसाठी जागासाठी इथे इथे बॅग ओमकार मारामारी चालली आहे सगळ्यांची. मारामारी नाही
थंडी चालू आहे इथे. अरे इकडे काय मोबाईल आहे. इथे खूप थंडी आहे म्हणून मारामारी नाही चालू आहे. पण काय बोलू मुलं पडणार वरतून ते चादर ओली होते मग लागते मग माहिती आहे कशी. आणि हे बघा आमची पण ओली होती. इथे आपले साई बंधूंचे फोटोशूट चालू झालेत. तफीर भाईचे फोटो आहेत. साहिल अनिकेत आणि ओमकार आता चाललाय परत फोटो काढायला. आणि इथे आलेत एका वेगळ्या बहाण्याने. इथे आलेत कामसूत्र करायला आणि इकडे फोटो काढत असलेत. कामसूत्र करून झालंय. हे थांब आता ब्लॉग एंड करून टाकतो. तर आजचा 5वा दिवस आणि ब्लॉग म्हणजे आता लेट येतात हे मी समजू शकतो. कारण की स्पॉटवर पोचायला पण लेट होतं आणि चार्जिंग पण नाही भेटत आहे कुठल्या स्पॉटवर. तर चार्जिंग करायला नाही भेटत आहे म्हणून जरा लेट होतं. आणि एडिट करायला पण टाईम नाही खरंच भेटत आहे. कारण की आम्ही यावर्षी तरी मी खूप लेट पोचतो आहे स्पॉटला. गेल्या वर्षी मी टाईम टू टाईम ब्लॉग टाकलेले पण यावर्षी जरा ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या जरा. तर आजचा 5वा दिवस पण संपलेला आहे आणि आता उद्याचा 6वा दिवस. 6, 7, 8 म्हणजे 3च दिवस राहिले. 3पैकी हे 2 दिवस मजा येणार आहे आणि तिसऱ्या दिवशी आपलं फायनली शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन होईल फायनली. तर आता मी हा ब्लॉग एंड करतो असं जाहीर करतो. तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट करून ठेवा. भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. ओम साईराम. अरे ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ह्याला बोलते ओम साईराम. ओम साईराम इकडे बघतोय. नाही मी काय विचार करतो. काय विचार करत होता. फोटो कधी काढतील माझा फोटो कधी काढतील हा विचार करतो. आणि आहे ना अर्ध्यापेक्षा जास्त आहे ना साई बंधू आमच्या स्पॉटवर झोपले आहेत आणि हे लोक इथे फोटो काढत आहेत कामसूत्र करायच्या बहाण्याने. पूर्ण ब्रिज मोकळा आहे. पूर्ण ब्रिज मोकळा. आता किती वाजले दाखव ओमकार. इकडे थांब इथे लाईट येते. अरे हे बघ तरी ब्रिज तरी बघ. 10 वाजून सुनसाम 4 आहे मिनिटं ब्रिज. झालेत. आणि इथे अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पालखी मेंबर आमचे जे पालखीतले मेंबर आहेत ती झोपले आहेत आणि हे लोक इथे कामसूत्राच्या बहाण्याने आले फोटो काढतात. आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओम साईराम.